नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना संदर्भातील 27 जून 2026 पर्यंतच्या सर्वात ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत। नवीन लाभार्थ्यांसाठी आता नक्की कोणती मोठी बातमी समोर आली आहे, किती नवीन घरांना मंजुरी नक्की मिळालेली आहे, घरांच्या बांधकामाची प्रगती जी आहे ती कुठेपर्यंत आलेली आहे आणि पात्र लाभार्थ्यांनी आता पुढे नक्की काय करायचे आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत मंडळींनो, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आता जी पहिली अपडेट आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर 27 जून 2026 रोजी प्रधानमंत्री आवास योजना शहरी PMAY 2.0 अंतर्गत 2,13,000हून अधिक नवीन घरांना आता सध्या मंजुरी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि अत्यंत आनंदाची बातमी म्हणता येईल। ओके, आता जी ही मंजुरी आहे ती केंद्र सरकारच्या केंद्रीय मंजुरी व देखरेख समितीच्या बैठकीत देण्यात आलेली आहे आणि ही जी योजना आहे ती अनेक पात्र कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे। ओके, आता हा जो निर्णय आहे तो केंद्रीय मंजुरी व देखरेख समितीच्या म्हणजेच CSMC बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे याविषयी जर सांगायचं झालं तर या निर्णयामुळे होणार काय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच काय EWS आणि इतर पात्र कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळण्याचा जो मार्ग आहे तो अधिक सुकर झालेला आहे। ओके, आता नवीन लाभार्थ्यांचाही या टप्प्यात समावेश करण्यात आलेला आहे। ओके, मात्र आता जे पात्र शहरी कुटुंबांना स्वतःचे पक्के जे घर आहे तो मार्ग जो आहे त्यांचा अधिक मोकळा करण्यात आलेला आहे, नवीन लाभार्थ्यांचा समावेश सुद्धा यामध्ये करण्यात आलेला आहे। आता जी तिसरी अपडेट आहे याविषयी जर सांगायचं झालं तर आता घरांच्या कामांच्या प्रगतीबाबत ही अपडेट आहे। ओके, मंजूर झालेल्या घरांच्या बांधकामाची प्रक्रिया संबंधित राज्य सरकारे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत वेगाने पुढे नेली जात आहे। ओके, म्हणजे जे मंजूर झाले आहेत घरं त्यांच्या बांधकामाची जी प्रक्रिया आहे ती संबंधित राज्य सरकारे त्यांची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत आता जोरात वेगाने पुढे नेली जात आहे। ते काम जोरात केलं जात आहे, अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत तर काही ठिकाणी बांधकाम ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या आहेत। ओके, आता पुढील एक माहिती आहे ती म्हणजे की केंद्र सरकारने हाऊसिंग फॉर ऑल हे उद्दिष्ट जे आहे ते पूर्ण करण्यासाठी PMAY 2.0 अंतर्गत नवीन मंजुरी आणि घर बांधणीच्या कामांना अधिक गती देण्यावर भर दिलेला आहे। यामुळे आगामी काळात आणखी अनेक पात्र कुटुंबांना लाभ मिळण्याची शक्यता आहे। ओके, तर मित्रमंडळींनो, जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जर अर्ज केला असेल तर एक महत्त्वाची सूचना आहे तुमच्यासाठी की तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासत राहा, अपडेट करत राहा, लाभार्थी यादीत नाव आले आहे का या सर्व गोष्टी तुम्ही चेक करत राहा। हे अधिकृत पोर्टल जे आहेत किंवा संबंधित स्थानिक कार्यालयामार्फत तुम्ही या सगळ्या गोष्टी चेक करू शकता, तपासू शकता। आता आवश्यक कागदपत्रांबद्दल मी सांगेल तुम्हाला की ही कागदपत्रे तुमची अद्ययावत अपडेट राहणे गरजेचे आहेत। आधार कार्ड, बँक खाते, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा आणि शासनाने मागितलेली इतर सर्व आवश्यक कागदपत्रे तुमची जी आहे ती अद्ययावत ठेवा, अपडेट ठेवा। म्हणजेच काय, समजा जर तुम्ही आधार कार्डचा नंबर जो आहे तो नुकताच चेंज केला असेल, ओके, पण फॉर्मवर वेगळा आहे तर ते अपडेट करून घ्या तुम्ही, असं मला सांगायचं आहे तुम्हाला। ओके, आता आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हणजे की ज्या अर्जदारांची पडताळणी सध्या सुरू आहे त्यांनी मोबाईल क्रमांक हा सुरूच ठेवा, खूप महत्त्वाचा आहे। बँक खात्याची माहिती जी आहे ती योग्य आहे याची नक्की खात्री करावी आणि संबंधित कार्यालयाकडून कोणती जर सूचना तुम्हाला आली आहे का या गोष्टी तुम्ही वेळोवेळी तपासत राहावे। ओके, तर मित्रमंडळींनो, 27 जून 2026 पर्यंत या ज्या अपडेट होत्या त्या सगळ्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे। ओके, आता या योजनेबाबत पुढे आणखी कोणतीही अधिकृत घोषणा किंवा नवीन लाभार्थी यादी जर जाहीर झाली तर सर्वात आधी मी तुम्हाला माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेल। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना आणि गरजू कुटुंबांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा सरकारी योजना, घरकुल योजना, महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।